आणि आताची मोठी बातमी आपण पाहूयात। सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरावर वनविभाग बुलडोजर फिरवतोय। वनविभागाच्या जागेवर अवैधरित्या घर उभारल्यानं ही कारवाई करण्यात आलेली आहे। खोक्या भोसलेच्या घरावर वनविभागाचा बुलडोजर। मालकी हक्काचा दावा दाखल करण्यासाठी 7 दिवसाची मुदत देण्यात आलेली। 7 दिवसात मालकी हक्क दावा दाखल न केल्यास पुढील कारवाई करून वन विभाग हे संपूर्ण अतिक्रमण काढणार आहे। ग्लास हाऊस असं याला म्हटलं जायचं, कारण की संपूर्ण काचेने बनवलेला हा संपूर्ण बंगला होता आणि या बंगल्याच्या आतमध्येच मोठमोठ्या पार्ट्या चालायच्या, मांस शिजवलं जायचं। आणि आता हे घर जे त्याने बांधलेलं आहे ते वनविभागाच्या जमिनीवर असल्याचं समोर आलेलं आहे आणि आता वनविभागाला जाग आली असून वनविभागानं मोठं पाऊल उचललेलं आहे। या घरावर हातोडा बुलडोजर चालवण्यात आलेला आहे। प्रयागराज मधून एका बाजूला खोक्या भोसलेला अटक करण्यात आलेली, तर दुसऱ्या बाजूला आता त्याच्या घरावर सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे। याला कारण म्हणजे त्याने बांधलेलं घर हे वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केलेलं होतं, अवैधरित्या बांधलेलं होतं आणि त्याचमुळे या घरावर कारवाई करण्यात आलेली आहे। कारवाईची दृश्य आपण पाहतोय। पुढच्या 7 दिवसांमध्ये मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी वेळ देण्यात येणार आहे आणि जर मालकी हक्क सिद्ध केला नाही तर संपूर्ण घर जमीनदोस्त करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे। वनविभागाचा बुलडोजर चाललेला आहे खोक्या भोसलेच्या घरावर। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। माधव, घरावर बुलडोजरचा चाललेला आहे, मात्र मालकी हक्काचा दावा करण्यासाठी 7 दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे। काय अधिकची माहिती आहे? एकतर यापूर्वीच वन विभागाच्या वनपरिक्षेत्र पाटोदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक पत्र दिलं होतं, त्याची नोटीस दिली होती। त्या नोटीसीमध्ये सतीश निराळा भोसले, त्याचबरोबर त्याची बायको दीपाली भोसले, त्याचा भाऊ त्या भोसलेची बायको, या सगळ्या तिघांनाही नोटीस दिली होती की वन विभागाच्या सर्वे नंबर 91 मध्ये अतिक्रमण करून अवैधरित्या तो राहत होता आणि त्यांनी घर बांधलेलं होतं आणि त्यावर ती कारवाई करण्यात आली। ही कायदेशीर कारवाई आहे आणि अशा स्थितीमध्ये आता थेट कारवाईला सुरुवात झालेली आहे। एक तर वन विभागाच्या ज्या जमिनीवर त्यांनी घर बांधलं होतं तो त्या परिसरात सगळीकडे वेगवेगळी त्याचा ग्लास हाऊस असेल किंवा त्याचं किचन असेल, त्याच्यावर लोकांना बसण्यासाठी, कार्यकर्त्यांना बसण्यासाठीची जागा असेल किंवा त्याच्या मौज मजेसाठी सगळी अशी आलिशान व्यवस्था त्यांनी या परिसरामध्ये केलेली होती। आणि याच अनुषंगानं त्या ठिकाणी वन विभागाला जी माहिती मिळाली होती त्याची संपूर्ण तपास केल्यानंतर तिथं असं लक्षात आलं होतं की वन विभागाकडे तपासल्यानंतर त्याचे अवैध मांस सुद्धा त्याच परिसरामध्ये सापडलं होतं। या परिसरामध्ये डोंगररांगा असेल किंवा शिरूर, आष्टी, पाटोदा, त्यावर बीडच्या काही भागामध्ये तो अवैधरित्या शिकार करायचा। प्राण्यांची शिकार केल्यानंतर तो इथं त्याचं मांस शिजवायचा आणि तिथं खायचं आणि त्या ठिकाणी बरेच लोक यायचे अशी माहिती मिळते आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी गट नंबर 51 ही कारवाई सुरू केलेली आहे। आता सुरुवातीला जे त्यांनी शीश महल बांधला होता जो काचेचा आहे पूर्ण आहे तो पाडण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली। तत्पूर्वी इथे नोटीस लावली होती, त्याचबरोबर त्या परिसरामध्ये जे लोखंडी बांधकाम केलं होतं, वेगवेगळे कंपार्टमेंट तयार केलेले होते, त्या कंपार्टमेंटची तोडणी झालेली आहे आणि आता थेट बुलडोजर त्या घरावर लागलेला आहे आणि त्याची कारवाई सुरू झालेली आहे। धन्यवाद माधव, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।